नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅप प्रकरणाचं बहुधा आता सूप वाजणार आहे। याचं कारण म्हणजे काल रात्री उशिरा पुण्यातील खराडी भागामध्ये एक रेव पार्टी, आता ती रेव पार्टी होती का हाऊस पार्टी होती याच्यावरही माध्यमात चर्चा होत राहील, पण या एका पार्टीमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांना अटक करण्यात आलेली आहे। सुरुवातीला 2 पुरुष आणि 3 महिला असल्याचं सांगितलं जात होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पार्टीमध्ये एकनाथराव खडसे यांचे दुसरे जावई म्हणजे ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांचे दुसरे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे। ज्या ठिकाणी हे चालू होतं त्या रूम त्यांच्याच नावे बुक केल्या होत्या। 10,500 रुपये साधारणतः भरले होते। 2 रूम, 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी। आणि ज्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली तिथे नुसतं 5 पुरुष 3 महिलाच नाही, तर तिथे हुक्का, दारू आणि अंमली पदार्थही मिळाल्याचं सांगण्यात येतं आहे। आता याच्याबाबत जेव्हा या सगळ्यांची वैद्यकीय चाचणी होईल तेव्हा त्याचा अहवाल, त्याच्यात त्यांनी काही अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का त्यावरून स्पष्ट होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यानंतर डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना त्यांच्या पुण्यातल्याच घरी नेण्यात आलं आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि तिथे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, त्यांची मोबाईल फोन, लॅपटॉप वगैरे ताब्यात घेण्यात आले। या सगळ्याचा तपास केल्यानंतर ते ड्रग्स तिथे कुठून आले, नेमके कोणते ड्रग्स होते त्याबाबत काही संभाषण व्हॉट्सअपवर किंवा इतर ठिकाणी मिळतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की पुढचे काही दिवस तरी या प्रकरणाची चर्चा होत राहणार आहे। हे प्रकरण होऊन काही तास होत नाही, म्हणजे सुरुवातीला साम टीव्हीनी हे सगळं झाकण्याचा प्रयत्न केला। काहींना वाटतं की पुन्हा कुठेतरी हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्यामुळे केलं गेलं, पण नंतर दुसऱ्या वाहिनीनी सगळ्यांची नावं दाखवली। म्हणजे सुरुवातीला पहिले असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला की एका पक्षाच्या महिला आघाडीच्या किंवा महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्यांचा पती याच्यामध्ये सापडला। दुसऱ्या वाहिनीने सांगितलं की याच्यामध्ये ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडलेले आहेत। आणि मग त्याच्यानंतर हा सगळा चर्चेचा विषय झाला। मग एकनाथ खडसेंची फोनवरून प्रतिक्रिया घेण्यात आली, मग गिरीश महाजनांची प्रतिक्रिया घेण्यात आली, मग गिरीश महाजनांची का प्रतिक्रिया घेण्यात आली याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मग नेहमीचे आपले यशस्वी कलाकार सुषमाताई अंधारे, संजय राऊत हे सगळे त्याच्यात त्यांनी उडी मारली आणि एक असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रात ज्या प्रकरणांनी, म्हणजे त्या हनी ट्रॅपच्या प्रकरणांनी खळबळ माजली आहे आणि या हनी ट्रॅपमध्ये राज्यातले वरिष्ठ मंत्री, सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, ते थोडेसे कनिष्ठ अधिकारी नाशिकमधले, या सगळ्यांचा सहभाग होता। याच्यामध्ये संशयाची सुई गिरीश महाजनांकडे होती आणि त्याच्यावरनं लक्ष हटवण्यासाठी आणि खास करून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी या विषयात आघाडी उघडल्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी ही गोष्ट घडवण्यात आली। म्हणजे मी समजू शकतो की रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे आरोप करतायत आणि त्याच्यामुळे सरकारला अडचणीत आणतायत आणि त्यामुळे सरकार त्याच्या मागे प्रतिहल्ला करण्यासाठी म्हणजे जे आरोप करतायत त्यांच्या जवळपासच्या कोणत्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी किंवा यांच्या भाषेत त्यांना अडकवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर मग असं असताना, म्हणजे ही सगळी एकनाथ खडसेंना कल्पना होती, रोहिणी खडसेंना कल्पना होती, तरी देखील त्यांचे पती अशा प्रकारे 2 स्टुडिओ अपार्टमेंट बुक काय करतात, रात्री तिथे पार्टी काय होते। सुषमा अंधारे म्हणतात हे ड्रग्स वगैरे आहे, हे कोण म्हणतं? पोलीस म्हणतात आम्ही पोलिसांवर का विश्वास ठेवावा? म्हणजे कोणावर विश्वास ठेवणार? CBIवर का पाकिस्तानच्या पोलिसांवर?
म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी ही कारवाई केली, हे पोलीस देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करत असल्यामुळे किंवा सरकारच्या हाताखाली काम करत असल्यामुळे. पोलीस खोटंच सांगणार. आता कोर्टात तरी शेवटी पोलीसच तपास करतात आणि पोलीसच गुन्हा दाखल करतात आणि जो खटला लढला जातो तो पोलिसांच्याच तपासावर होतो. पण सुषमा अंधारे तर त्या पोलिसांच्याच तपासाला मान्यता द्यायला तयार नाहीये. पण मुद्दा असा होतो की जर एवढी सगळी कल्पना होती तर मग मांजर डोळे मिटून दूध का पित होतं? म्हणजे मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पित असतं तेव्हा त्याला वाटत असतं की कोणी आपल्याला बघत नाहीये. मग अशी गोष्ट का केली जावी? आता या महिला नेमका कोण होत्या, त्यांचे आणि यांचे काय संबंध होते? त्या काही त्यांच्या मैत्रिणी होत्या, परिचित होत्या का अशाच बोलावलं म्हणून आल्या होत्या? यातल्या अनेक गोष्टींचा जेव्हा खुलासा होईल तेव्हा या प्रकरणातला रंग आणखीन चढणार आहे. मुद्दा असा आहे की इथपर्यंत हे सगळं प्रकरण जाणार आहे का त्याच्या आधीच दोन्ही प्रकरणं म्हणजे हनी ट्रॅप प्रकरण आणि हे प्रकरण शांत होणार आहे? विरोधी पक्षांच्या आजच्या आविर्भावावरनं वाटत नाहीये की हनी ट्रॅपचं प्रकरण त्यांना शांत करायची इच्छा आहे. कारण त्यांनी तर उघड आरोप केला की हनी ट्रॅप प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठीच किंवा आमच्यावर दबाव टाकण्यासाठीच या गोष्टी केल्या गेल्या आहेत. आता त्याच्याबाबत जर प्रांजल खेवलकरांच्या वतीने या गोष्टींचा खुलासा करण्यात आला की जवळच घर असताना पार्टी करण्यासाठी रूम का बुक केल्या, त्यात आलेले माणसं नेमकी कोण होती, कशा प्रकारचे मित्र होते, आलेल्या महिला कोण होत्या, तर मग या सगळ्या तपासातली या सगळ्या बातमीतली हवा जाऊ शकेल. पण याच्याबद्दल खुलासा होण्याच्या ऐवजी चर्चा आहे की हे सगळं हनी ट्रॅप प्रकरणाचा बदला घेण्यासाठी घडवून आणण्यात येत आहे. आता बघा, एकनाथ खडसेंच्या बाबतीत हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. त्यांच्या दृष्टीने त्यांच्यावर तिसऱ्यांदा अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलेली आहे. याच्या आधी ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना त्यांच्या पहिल्या जावयानी म्हणजे रोहिणी खडसे यांच्या पहिल्या पतीनी गिरीश चौधरी यांनी पुण्यातल्या भोसरी MIDC मधली जमीन अतिशय स्वस्त दरात हस्तगीत केली म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आरोप करणारे तेच तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, कारण तेव्हा एकनाथ खडसे भाजपत होते, त्यामुळे आरोप करणारे तेव्हा हे मुख्यतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक होते. आता इतर बाकीचे सगळे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणारे, निर्भय बनो, सज्जन बनो, ही पण सगळी मंडळी होती. आणि तेव्हा त्यांच्या जावयाला अटक झाली होती की जवळपास 31 कोटी बाजारभाव असलेली जमीन त्यांना 3,75,00,000 रुपयाला कशी देण्यात आली, आणि तीही MIDCच्याकडची जमीन म्हणजे राज्य सरकारची जमीन, आणि त्याच्यात त्यांच्या सासऱ्यांचा म्हणजे एकनाथ खडसेंच्या पदाचा काही वापर करण्यात आला होता का? तेव्हा त्यांना काही काळ अटक करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीचा तपास झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसेंना असाच अनुभव त्यांच्याबाबत झालं की काहीतरी दाऊदच्या पत्नीला कराचीत एकनाथ खडसेंच्या घरातून फोन गेल्याचे आरोप झाले. त्याच्यातले कॉल रेकॉर्ड तपासले गेले. त्याच्यात त्यांचा म्हणजे मंत्रिपदही गेलं. म्हणजे एकदा झालं, दोनदा झालं तर माणूस तिसऱ्यांदा सावध असणं स्वाभाविक होतं. म्हणजे कोणताही माणूस एक तर तो अशा प्रकारचे आरोप करणारच नाही, किंवा आरोप करताना आपण आपले कुटुंबीय हे सगळे फुल प्रूफ आहेत ना याची खातरजमा करून आरोप करतील. आता मी आरोप करत असल्यामुळे माझ्या कुटुंबियांना लक्ष करण्यात येतं. याच्याबद्दल बोलायला कोण? पुन्हा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, आणि त्यांनी तर टीव्हीवरच सांगितलं की माझ्या विरुद्धही असे आरोप झाले. म्हणजे माझ्या सुनेला मी छळलं असे आरोप करण्यात आले, कारण मी भाजपा विरुद्ध, सरकार विरुद्ध लढत होते. आता आपल्याकडे या सगळ्या गोष्टीला अगदी चोराच्या उलट्या बोंबा म्हणत नाहीत, पण आरोप झाल्यावर आरोप करणाऱ्यालाच विचारायचं की हे सगळं कुभांड रचलेलं आहे, हे सगळं मला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी केलं गेलेलं आहे. पण आता या विषयाची चर्चा होत राहील. काहींनी त्याच्यात तर ही शक्कल शोधून काढली की नाथाभाऊ खडसे बहुजन समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करण्यात आलं. ती दिशा सालियन प्रकरणातली पार्टी झाली, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये, त्याचा तपास पुढे जायला तयार नाहीये. म्हणजे त्याच्यातही कोणीतरी दिशा सालियन प्रकरणात
असलेल्यांची जात आणि नाथाभाऊंची जात असं करून कुठेतरी बहुजनांविरुद्ध हा अन्याय वगैरे असंही कोणीतरी आळवलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा धुरळा काही दिवस उडेल. मी हनी ट्रॅपबद्दलही फारसं काही केलं नव्हतं आणि याही प्रकरणाबद्दल फारसं काही करणार नाही, कारण मला कल्पना आहे की हा धुरळा बसल्यावर पुन्हा लोक या अशा गोष्टी विसरून जातील. अर्थात त्याच्यात जर ड्रग्स पकडले गेले असतील तर हा अतिशय गंभीर विषय आहे, कारण ड्रग्स पकडली जाऊनही संबंधितांवर कारवाई केली जाणार नसेल, शिक्षा होणार नसेल, तर मग ते एका प्रकारे या सगळ्या अंमली पदार्थ विरोधी लढाईचं मोठं अपयश आहे. पण दुसरीकडे जसं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की शाहरुख खानच्या मुलालाही अशाच प्रकारे लक्ष करण्यात आलं होतं, त्याला अकारण तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, त्याला बदनाम करण्यात आलं होतं, तशी ही गोष्ट होता कामा नये. पण ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यातनं लोकांचं मनोरंजन होणार आहे. आता सवाल हा आहे की हनी ट्रॅप प्रकरण आणि हे प्रकरण हे एकमेकांना समांतर जाऊन दोन्ही प्रकरणातनं स्फोटक माहिती येत राहणार आणि लोकांचं मनोरंजन होणार, का दोन्ही प्रकरणं एकमेकांची तह करून गुलदस्त्यात जाणार आणि दुसराच विषय एखादा राजकारणात समोर येणार. पण या निमित्ताने खास करून ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांची सगळ्यात जास्त पंचायत झालेली आहे, कारण त्यांची जर तुम्ही वेळोवेळी वक्तव्य बघितली, म्हणजे महिला अत्याचारांबद्दल, महिलांचं होत असलेलं शोषण त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोणी घेतली असेल तर ती सुप्रिया सुळेंपेक्षा रोहिणी खडसेंनी घेतलेली आहे. महाराष्ट्रात झालेला ड्रग्सचा सुळसुळाट, ड्रग्स सगळीकडे कशा प्रकारे मिळत आहेत, त्याचा प्रादुर्भाव कसा झाला, याच्याबद्दल सगळ्यात जास्त कडक भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती रोहिणी खडसेंनी घेतलेली आहे. आणि आता ही दोन्ही प्रकरणं स्वतःच्याच घरात स्वतःच्या पतीबाबत घडत असताना, मी अजून म्हणणार नाही की त्याच्यात ते काही दोषी आहेत, पोलिसांचा तपास चालू आहे, तपास होईल, आरोपपत्र दाखल केलं जाईल, न्यायालय आपलं आहेच आहे कोण दोषी कोण निर्दोषी ठरवायला. पण ही प्रक्रिया सुरू असताना त्याच्यातनं जेव्हा स्फोटक माहिती रोजच्या रोज समोर येत असेल तेव्हा रोहिणी खडसे आपला हनी ट्रॅपसह इतर महाराष्ट्रात महिलांविरोधी अत्याचार, ड्रग्स प्रकरणं या सगळ्यावरचा लढा सुरू ठेवणार का शस्त्र म्यान करणार, याच्यावरच या दोन्ही प्रकरणांचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.